होण्याची आवश्यकता काय? काही लोकांना असा प्रश्न पडेल. परंतु मुळामध्ये नोकऱ्या मर्यादित आहेत. त्या नोकऱ्यांच्यामध्ये सुद्धा ज्या विविध क्षेत्रांमध्ये नोकऱ्या आहेत, उदाहरणार्थ IT मध्ये, त्याच्यामध्ये वेळा बदललेल्या असतात. संध्याकाळची शिफ्ट असते, काही ठिकाणी रात्रीची शिफ्ट असते, त्याच्यात कामं असतात. परत काही वेळेला लांब जाऊन काम करणं भाग पडतं आणि या पार्श्वभूमीवर समाजाची गरज काय याचा पहिला प्रश्न समोर येतो. लॉजिस्टिक्स म्हणजे सगळीकडे व्यवस्थापन जे आहे करावं लागतं, त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं स्वतःला की कुरिअर सर्व्हिस चालवणाऱ्या पाळंदेबाई असतील पुण्यातल्या, किंवा स्वतःच्या घरी खानावळ करता करता त्याची हॉटेल्समध्ये व्यवसाय केलेल्या स्त्रिया ज्या असतील, त्यांनी त्या परिस्थितीतली बरोबर काय गरज आहे हे शोधलं आणि त्यानुसार त्यांनी त्या कामाला सुरुवात केली. या महिलांविषयक उद्योग धोरणाचा उपयोग जास्तीत जास्त स्त्रियांनी करून घेण्यासाठी अनेक आर्थिक आणि उद्योजकतांच्या शिखर संस्था काम करत आहेत. सरकारने जे ठरवले, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबतच उद्योग विभागाचे मंत्री महोदय म्हणून श्री उदय सामंत काम बघत आहेत. आणि ज्या घोषणा आणि सरकारने निर्णय घेतलेले आहेत त्याच्यात एक तर म्हणजे पहिलं 10 लाख महिलांना रोजगार आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जो उद्योग करायचा आहे त्याचं प्रशिक्षण आपण घेऊ शकतो. त्याच्यासाठी सुद्धा काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग केंद्र आहे की तिथे आपण संपर्क केला तर आपल्याला कल्पना होऊ शकते की आपण कशा प्रकारे पुढे जायचं. त्याखेरीज केंद्र सरकारची मुद्रा योजना आहे, त्याच्यातून छोटी छोटी उद्योगासाठी लोन मिळू शकतात. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी 1076 कोटींची वाढीव तरतूद करण्यात आलेली आहे. तर महिला स्वयंसहायता गटांना 15,000 रुपये मिळत होते, त्याच्यासाठी फिरतं भांडवल म्हणून 30,000 रुपये फिरतं निधी मिळालेला आहे. महिला सशक्तीकरण अभियानातून 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याबरोबर जिल्हा नियोजन म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो निधी असतो, म्हणजे आता समजा पुणे जिल्ह्याची योजना 900 कोटीची आहे, तर त्याचा 1% निधी म्हणजे 9 कोटी रुपये हे महिला उद्योजकता आणि महिला रोजगारासाठी दिले जाणार आहेत. याच्यात आपल्याला वाटतं पण त्यातून महिलांना उद्योग करता येईल अशी काही उत्पादनाची साधनं तयार करता येतील. मी नुकतंच शिर्डीला गेले होते, तिथे त्यांनी सोलरवरती चालणारे कोल्ड स्टोरेज तयार केलेले आणि ते प्रत्येक तालुक्यांना करून जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवलेले आहेत. तसंच मी बुलढाण्यामध्ये पाहिलं की तिथल्या खासदारांनी प्रत्येक तालुक्याला सरळ स्वतःचं एक मार्केट बांधून दिलेलं आहे, स्वतःच्या खासदार निधीमधून आणि DPCमधून, आणि जिल्ह्याच्या ठिकाणी मोठं मॉल उभा केलेला आहे जिथे महिलांच्या वस्तूंचीच बाजारपेठ आहे. मग अशा बऱ्याचशा गोष्टी करता येतील की ज्याच्यामध्ये उद्योजका महिलांना संधी मिळू शकेल. पण मुळात आपण धंदा कुठला निवडायचा हा प्रश्न स्त्रियांना असतो आणि त्याच्यासाठी म्हणून सुद्धा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असेल किंवा ग्लोबल इंडस्ट्रियल फोरम असेल, टाटा ट्रस्ट असेल, अशा अनेक संस्था स्त्रियांच्याकडे स्वतः काय गुण आहेत, त्या काय काम करू शकतात, कशाला मार्केट मिळेल यानुसार त्यांना ते ठरवत असतात. पण मुळात स्त्रीला स्वतःला जाणवलं पाहिजे की मला काय शक्य आहे, मला काय आवडतं आहे. कुठली गोष्ट तुम्हाला आवडत नसेल, तुम्हाला स्वयंपाक करायचं नाही जमत आहे किंवा तेवढं शक्य नाही, तर मग स्वयंपाकाच्या विषयात पडू नये. इतकं साधं गोष्ट आहे. आम्ही महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना पहिलं एक केलं की 4 सेक्टरमध्ये या सगळ्या उद्योगांचं विभागणी केली आणि त्याच्यामध्ये कापड व्यवसाय असा वेगळा, पूर्ण स्टेशनरी संबंधितला विषय, डायऱ्या किंवा या स्वरूपाचा असा वेगळा व्यवसाय, खाद्यपदार्थांचा वेगळा व्यवसाय, आणि या खेरीजचे पर्यटन किंवा ज्याच्यामध्ये महिलांना अजून काही रोजगार मिळेल त्याच्यासाठी आई म्हणून धोरणसुद्धा आता सरकारने केलेले आहे. त्याचबरोबर मावीमध्ये असताना आम्ही सांगितलं की प्रत्येक तालुक्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाने फेडरेशन तयार करावी, जेणेकरून ते बचत गट बँकांचे असतील किंवा इतर सरकारी योजनांचे असतील किंवा अजून कोणा व्यक्तींनी केलेले असतील किंवा नागरी पतसंस्थांचे असतील, तर त्यांना सगळ्यांना मिळून एकत्रित असं व्यासपीठ मिळेल आणि शेवटी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या पद्धतीने एक 3 प्रकारचं जर का गटांची विभागणी असेल तर एक उत्पादन करतोय, दुसरा त्याचं व्यवस्थापन करतोय आणि तिसरा विक्री करतोय, अशा पद्धतीने जर का विभागणी झाली तर उद्योजकतेमध्ये चांगली एक साखळी तयार होईल असं मला वाटतं.